ते पूर्वी होतं, आमरण उपोषणं केले किंवा आंदोलनं केले तर राजेशाही होती, राजाला दया यायची. परंतु या राजाला ना दया दिसते ना माया दिसते, कारण राजे तीन आहे तिथं. पूर्वीच्या काळात एकच राजा असायचा आणि तो जनतेला न्याय द्यायचा, परंतु आता राजे तीन चार आहेत. त्याच्यामुळं जनतेला न्याय मिळणं जरा अवघड दिसतं. त्यामुळे जनतेनं मग आता शेवटी त्याचा जो मूलभूत अधिकार आहे, त्याला जो कायद्यानं संविधानात दिलेला अधिकार आहे, आंदोलन करून न्याय मिळवणे, त्यासाठी महाराष्ट्रातला मराठा रस्त्यावर लढण्यासाठी सज्ज झाला. पण आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी मराठा समाजाला विनंती आहे की आज राज्यभरात गावागावात होणारे रास्ता रोको हे फक्त तुम्ही शांततेत करायचे. मग कसे काय गुन्हे, कसे काय तुम्हाला नोटिसा देत आहेत ते आपण बघूयात, त्याची काळजी कोणी करू नका, फक्त तुम्ही शांततेत करा. हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक आव्हान आहे. महाराष्ट्रभर जिथं जिथं आज ज्यांना ज्यांना शक्य आहेत असे रास्ता रोको ज्यांनी शक्य आहेत त्यांनी ठेवलेत, काही नंतर ठेवलेले असतील, त्यांना एकच विनंती, 11 ते 1 याच वेळेत आज रास्ता रोको घ्या. फक्त आज 4 ते 7 या वेळेत घेऊ नका, 11 ते 1 या वेळेत घ्या शांततेत. आणि 1च्या नंतर आज रास्ता रोकोचं रूपांतर आपण आपल्या गावात, शहरात धरणे आंदोलनात रूपांतर करायचं. उद्यापासून रास्ता रोको होणार नाहीत, कारण उद्याच्याला आपली दुपारी 12 वाजता ते 1च्या दरम्यान 25 तारखेला उद्या आपली बैठक होणार आहे पुन्हा. कारण मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे, समाजाशी. सगळ्या बांधवांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या अंतरावलीत यायचं आहे. इथं आता तयारी सगळी होती बैठकीची. शक्यतो तुम्ही सगळेच या, कारण उद्या मला महत्त्वाचं बोलायचं आणि शेवटचीच बैठक, निर्णायक बैठक घ्यायची आता उद्याची. फक्त आज एक लक्षात असू द्या, सगळे रास्ता रोको राज्यात होणारे हे एकदम शांततेत करा. तुमच्या काही होणार नाही, कोणावरती काही कोणाला गुन्हासुद्धा दाखल करता येत नाही, त्याची काळजी करू नका. फक्त सगळ्यांनी शांततेत करा 11 ते 1 या वेळेत. आणि विद्यार्थ्याला काही अडचण आल्या तर त्यांना रस्ता द्या किंवा नेऊन सोडा स्वतः. आणि 1च्या नंतर त्याचं रूपांतर आपण आपल्या ग्रामपंचायत समोर किंवा मंदिरात, म्हणजे आज संध्याकाळी या रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात शांततेत सगळ्यांनी करा. शहरातल्यांनी तहसील समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर करा, ही सगळ्यांना विनंती. कारण उद्याच्याला आणखीन एकदा काही विषयावर चर्चा करायची, काय काय डाव आखले जात आहेत, काय काय केलं जात आहे, काय षडयंत्र चाललेत, रात्रीतून कोणते आमदार एक यायला लागलेत, आपली 13 मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली, याच्यावरची मला जरा सविस्तर सगळ्या आपल्या समाजाशी बोलायचं आहे. खूप काही या कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत, कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत खूप काही घडलंय, हे आपल्या समाजासमोर सांगणं गरजेचं आहे. मलाही काही निर्णय उद्याच्याला घ्यायचे आहेत, पण तुम्हाला विचारल्याशिवाय घ्यायचं नाहीत. आणि महत्त्वाची आहे शेवटची बैठक आहे, तुम्हाला सगळ्याला शक्यतो यावंच तुम्ही, ही सगळ्याला विनंती. 2 दिवसापूर्वी जे स्वरूप सांगितलेलं होतं आंदोलनाचं, त्यात अचानक कसं काय तुम्ही बदल केला? फक्त एकच बदल आहे, बाकी आहे तसंच आहे सगळं. फक्त एकच बदल आहे की रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय. त्याचे अनेक कारण आहेत. बंजारा बांधवांचे काल लोक आले होते, बांधव, त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली. चर्मकार बांधव आले होते, चंभार समाजाचे, की त्यांची जयंती आहे, संत रोहिदास. बंजारा बांधवाची प्रचंड मोठे भारत देशातून लोक येतात त्यांच्या कार्यक्रमाला नाशिकला. तीही लोक खूप आले होते काल, ते आम्हाला सहकार्य करा. आमचे 4-5 लाख लोक येऊन थांबलेत आणि लोक येत आहेत. 24 ते 27 आमची यात्रा आहे. तर लोक, लेकरं, बारीक लेकरं आहेत, गाड्या आहेत, ते आडले जातील. आणि आम्ही भावना शून्य नाही आहेत. आम्ही सगळ्या समाजाला मानणारे लोक आहेत. सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली. आमच्यासाठी कोणाला त्रास व्हावा या भावनेचे आम्ही नाही आहेत. काही मुलींपर खूप आल्या होत्या, की त्या लेकीबाळींना थोडीशी भीती वाटते, कारण मराठा समाज शांततेत करणारे त्यांनी ठासून सांगितलं. मराठ्यांच्या पण मुली होत्या आणि इतर धर्मांच्या सुद्धा होत्या. तर त्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला धाकच नाही कसला, परंतु पाठीमागच्यासारखं कोणी जाळपोळ करल, ते आंदोलकावर येईल तसं आम्हाला भीतीचं वातावरण आहे. मग कारण ते विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी आहेत, जायला परीक्षेलाही होईल. तर थोडंसं आपल्याला त्यांचा विचार करून सामाजिक विचार करावा लागेल. आपण ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच लेकराला पेपरमुळे अडचण नाही आली पाहिजे. कारण ते लेकरं कोणाचे असो, आपलंच लेकरू जर परीक्षा वाचून हुकलं तर मग आपल्याला काय वाटेल, मग इतरांचं आपण लेकरू आपल्यात बघणार नाहीत का, ही याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर मग काय फरक पडत नाही ना. 24चा घेऊ फायनल, 3 मार्चचा फायनल रास्ता रोको आहे. म्हणून आपण ते या कारणास्तव आजचा रास्ता रोको करतोय.
आणि उद्या आजच संध्याकाळपासून म्हणजे आज दुपारनंतरच त्याचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय आपण. कारण आपल्याला ते करणं गरजेचं आहे. एखादी विद्यार्थ्यांच्या परीक्षा हेच बुडवणार आहे सरकारच, आणि त्यांना याचिका दाखल करून पुन्हा हे करायला म्हणजे हे एकदम ते पहिल्यांदा म्हणत होते बघा रडीचा करंडीचा असं रडीचा डाव असं ते आता ते डाव खेळायला लागले. यांच्यात आता सरकार अस्तित्वात असून बी स्वतःहून फेस करायची ताकद नाही राहिली. तुम्ही पराभूत होत नाहीत किंवा तुम्ही मागे हटत नाहीत म्हणून वेगवेगळे डाव रचतायत आणि त्या डावामुळं हे आंदोलन बदनाम होण्याची शक्यता आहे किंवा या आंदोलनाची अडचण लोकांना होऊ शकते असं सगळा दृष्टिकोन तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे. मी सगळं एकूण त्यांचा सार लक्षात घेतो कधी पण, आणि मग थोडासा बदल करतो. बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही, बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं. मराठा समाजाला माझी विनंती, आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही. रास्ता रोको केला तरी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाहिजे, धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या स्वाऱ्यांची पाहिजे. मी सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही. मराठ्यांना शब्द आहे. दुसरा पण आहे, त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हारत नाही. जर हारलो ना मनोज जरा नाव बदलून ठेवी. खेट म्हणा, तुला काय खेटायचं. या आंदोलनाच्या दरम्यान कोणी अशी वृत्ती आहे का, ती तयार झालेली आहे का किंवा तशी तयार करतायत का की आंदोलनाला बदनाम करायचं आणि रास्ता रोकोमध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडून आणायचा, असं तुमच्या कानावर आलंय का? म्हणूनच मी समाजाला सांगितलंय की रास्ता रोको करत असताना आपण शांततेत करा. आणि रास्ता रोकोचा पॉइंट आहे त्याची जबाबदारी फक्त आमची. तिकडे 200-300 मीटरवर काय होईल त्याला जबाबदार आम्ही नाही. ते सरकार जाणं ते जाणं, ते कोणी ते उचलान बघा त्याचा उद्योग, त्याला जबाबदार आमचे लोक नाहीये. आमचं आंदोलन सुरू आहे तिथं, एखादा रास्ता रोको सुरू आहे तिकडे मागं कुणी काय करेन त्याचीच गाडी तेच फोडीन, त्याला आम्ही काय करावं? त्याला जबाबदार आम्ही नाही. फक्त आंदोलनाच्या ठिकाणी मराठा बांधवाच्या चारही बाजूने पोरांनी मोबाईलमध्ये आपल्या स्वतःच्या व्हिडिओ शूटिंग करायची. आपल्या रास्ता रोकोत कोणी घुसतोय का, साध्या वेशात पोलीस घुसतोय का, साध्या वेशात दुसरे कोणी घुसतायत का, ते स्पष्ट दिसणार आहे. त्यामुळे आपली सुरक्षा आपणच करायची, पण आंदोलन मात्र आता थांबवायचं नाही. यांना आता हरायचं नाही. कोर्टाने पण हे सांगितलंय, हायकोर्टाने, की शांतता सुव्यवस्थेची जबाबदारी ही तुमची पण असणार आहे. राज्य अस्तित्वात नाही का? या राज्यात विधानसभा अस्तित्वात नाही का? विधान परिषद अस्तित्वात नाही का? गृह मंत्रालय अस्तित्वात नाही का? सरकारची जबाबदारी नाही का? कमकुवत आहे का सरकार? न्यायालयांचा आम्ही प्रत्येक वेळेस आदर करतो, इथून मागेही केलाय, पुढेही करणार. मान्य न्यायालयाचा शब्द आम्ही ओलांडत नाही, आणि माझ्याकडे अधिकृत काहीच आलेलं नाही. त्यामुळे मी मान्य न्यायालयाच्या निर्णयावर काहीच बोलू शकत नाही. आज तुम्ही उद्याची बैठक म्हणताय ना, इथं आंतरवाली घरात, उद्या की परवा? उद्या 25 तारखेला दुपारी 12 वाजता बैठक येते किंवा 1च्या दरम्यान. असं म्हणाले की ही निर्वाणीची म्हणजे अखेरची शेवटची असं तुम्ही शब्द वापरला, हे काय? नाही, मग आता आम्हाला एकदा ठरावं लागणार आहे त्याच्यासाठी, आणि मला एकदा समाजाला सांगावं लागणार आहे. आता हे डाव सगळे मला हरायची तयारी त्यांची, आणि मी हरत नाही. आता तर नाहीच, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक होता, आता तर हरतच नाही. कायदा अस्तित्वात आहे, गृह मंत्रालय अस्तित्वात आहे, राज्यपाल पद अस्तित्वात आहे, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री पद अस्तित्वात आहे, इथं विधानसभा विधानसभा विधान परिषद अस्तित्वात आहे, इथं कायदा अस्तित्वात आहे, इथं पालकमंत्र्याचं पद अस्तित्वात आहे. काल काही मंत्र्यांनी पण आवाहन केलेलं आहे काय की या संदर्भात तुम्ही विचार करावा. फडणवीसांनी म्हटलंय की इतरांना त्रास होईल असं करून आम्ही नाही काही तरत येत. मग पण आता महाराष्ट्राला असा प्रश्न पडलेला आहे की तुम्ही या भूमिकेवर आहात, सरकार त्या भूमिकेवर आहे, तोडगा कधी निघणार? सर त्याच्यासाठी आता सरकार तुम्ही बोलताय सरकारकडे, सरकार बोट तुमच्याकडे दाखवतंय, याच्यात उत्तर काय? शेवटी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे असं वाटत नाही? जाऊन दे, होऊन दे आपल्या दोघांचं जाता. आधी सूचना कोणी काढली? ते अंमलबजावणी कोण करायची? ते नाही. राष्ट्रपती राजवट चालू आहे की इथं? सरकार आहे ना तुम्ही. तोडगे आम्ही काढायचे का? 14 15 दिवस झाले तर उगत येत. आम्ही सलावूनवर जागायला लागलोत. तुम्हाला काहीच कळत नाही का? पूर्वी उपोषण केलं तर राजाला दया यायची. हे राजे आहेत का कोण आहेत? 3 राजामुळे कोणत्याच राजाला कळा ना गादीवर मी एक कोणी. कोणीच निर्णय घ्या ना, एक राजा व्हा ना कोणीतरी, तेव्हा जनता जगन ना. तुम्हाला 17 जणांना विचारायचं मग यायचं निर्णय घ्यायचे, कसं होईल? पहिल्या राजाला दया होती, तर दया माया काय आहे का नाही? यांना जबाबदारीच यांची आहे ना, राज्य कसं चालवायचं, काय करायचं. शेवटी जनता बिथारल्यावर जनता काय करणार आहे?
तुमचं उदं उदं थोडे करणार आहे. तुम्हाला साध्या गुलालाचा राग आला हा? राजाने तसा निर्णय घ्यावा. 3 राजे आहेत, तसा निर्णय घ्यावा. 2 राजांना एका राजाला आडबी पडू नये. एखादा राजा निर्णय घेता असला तर दोन्ही राजांनी जरा साथ द्यावा. तोच घोडं उधळू नये कुंकडे बी बिगर गुलालाचं. तो गुलाल उधळला नाही त्याला मी काय करू? गुलालाचा राग आला म्हणून जनता वेठेस धरणार तुम्ही? हे राज्य चालवता? बळच थोपिता 10%. बळच जनतेची इच्छाच नाही. तुम्ही म्हणता रोगर प्या, जनतेला रोगर प्यायचंच नाही. त्यांना पाणी प्यायचं. तुम्ही पाणी पाजायचं सोडून पाणी टंचाई असताना टँकर बरोबर आणायचं. तुम्ही म्हणता रोगर प्या, म्हणजे तुम्हाला जनता संपवायची. आम्हाला 10% पाहिजेच नाही. तुम्ही कसं काय थोपिता आमच्यावरती? दादागिरी. याला राजा म्हणते, त्याला सरकार चालवणं म्हणते. उद्या सगळं मी समाजासमोर काढणार आहे उद्या 12 वाजता. म्हणून माझ्या समाजाला माझी विनंती, उद्या तुम्ही सगळ्यांना या. आपण एखाद्या वेळेस दिशा बदलतोय म्हणजे डाव बदलतोय याचा अर्थ होतो. कारण पहिला डाव बरोबर होता, पण सरकारला तो डाव हाणून पाडायचा आहे. रडीचा डाव खेळून म्हणायचं, रडून पडून. म्हणून आपण आपला डाव बदलेला आहे फक्त. आपण डाव बदलेला आहे फक्त. ते डाव आहेत ना आपल्याकडे बी डाव आहेत. मी बी या मराठा निष्ठा आहे माझी. या मराठा समाजावर मी प्रेम करतो, माया करतो. माझी जर या समाजावर निष्ठा नसती तर रातचीच घरी निघून गेलो असतो. आज समाजाला मायबाप मानले, त्या मायबापाला अर्ध्या सोडून मी कुठंच जाऊ शकत नाही. हे मला हरायचं बघते. मी आता यांना हरतच नाही. आता तर हरतच नाही. हा, आता तर मराठ्याचा विजयच करून दाखवतो यांना. फक्त आपण डाव बदललाय. रोज रस्ता रोको होता तर त्याचं रूपांतर रोज धरणे आंदोलनात केले. काय केलं नाही दुसरं. ते बी उद्याच्या दिवस मला समाजाशी तुमच्याशी चर्चा करू द्या. तुम्ही म्हणता तेच, मग पुन्हा जर समाज म्हणला तेच तर तेच. फक्त आजचे दिवस रस्ता रोको आहे, त्याचं आजपासून धरणे आंदोलनात रूपांतर करा. आणि 25ला दुपारी बांधवांनी इकडे या, म्हणजे याच अंतरवालीला. डाव आणि रडीचा डाव असं तुम्ही म्हणलात आता. दोन्ही शब्द तुम्ही वापरला. तुमचा डाव, त्यांचा रडीचा डाव. गेल्या 3 दिवसांपासून 1, 2, 3, 4 असे वेगवेगळे लोक तुमच्यावर आरोप करणारे, तुमच्या विरोधात बोलणारे दररोज एक तयार होत आहेत, ते करत आहेत. काय अडचण नाही. किती काय कर म्हणा. आता नवीन आमदार बसायला चालू केले. आता नवीन एक नवीन सापडून आणलाय. उंदरावणी मिशा वाढलेल्या त्या, त्यांनी इकडून थोड्या आता त्यो पाठीला आहे. काही असणारे बिचारे थोडेफार नाराज असणारे त्यो गोळा करतोय. मुंबईला गुलाल उधळायला घेऊन जातोय आणि त्यांच्या माध्यमातून षडयंत्र रचायला लावलंय. तो मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे, आरोग्यमंत्र्यांच्या जवळच आहे. बघूयात, सगळ्यांचंच नाव घेऊ वेळ आली तर. आता त्याच्या माध्यमातून षडयंत्र थोडं रचना चालू दिसतंय असा अंदाज आहे. आता नवीन डाव बरेच जण कामाला लावलेत. त्यासाठी आम्ही बी थोडं आता सरकारला पहिला डाव सुधारणा म्हणून रडायला लागलं. राजा आलं तरी बी राज्य फेडायला तयार नाही. तुमच्यावरच राज्य बसलेलं आहे म्हणतो तरी बी आम्हालाच आमची बारी. तुम्ही दांडू खेळलेले आहेत का? तसं डाव आल्याला बी रडून सोडायचं, राज्य द्यायचं नाही त्याला. राज्यच घेणार आम्ही, तो ऐकू. ते सगळं महाराष्ट्राच्या समोर उद्या आणणार आहेत का? रडीचा डाव म्हणताय सध्या बिना नावाच आपण बोललो तेच करतो. कारण ते थांबत येत लगेच. आम्ही थोडं अंदाजे जरी टोला हाणला तर ते म्हणते 100% आपलं नाव आहे. आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री आणि त्याचा मंत्री दोघं अडचणीत येणार आहेत. म्हणून मी या प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो आणि ते आरोग्यमंत्री येतात त्यांच्या याच्यातले येतं, तुमचे लोक तुम्ही थांबवा, डाव टाकायला लावू नका. नसता याच्यात त्याच्यामुळं तुमची बदनामी होणार आहे. आपलं सगळं स्पष्ट असतं. तुमचं पाठबळ आहे म्हणून तो नाटकं करायला लागलाय. उली उंदरावणी मी शावाडीला तर पळतो इकडं तिकडं. त्याला थांबवा. नसता ते तुमच्या जीवावर करतोय असं इकडे येऊन सांगायला लागलाय. तुमच्या जीवावर करतोय असं जनतेत येऊन सांगायला लागलाय. तो आमच्या पाठीशी ही येत 2 जण असं सांगायलाय. आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री असं सांगायला खेड्यापाड्यात. तो 4-10 जण गोळा करायला मुंबई पोत पळायलाय. तर तुम्ही याच्यात म्हणजे जनतेच्या नजरेतून त्याच्यामुळे तुम्ही पडणार आहे. लक्षात राहू दे तुम्ही दोघं पण. माझं सावध करणं तुम्हाला काम आहे. उद्या त्याला त्याने असं डाव यशस्वी करत राहिला, गोळा करत राहिला, कुठाने जर लांबीत राहिला तर सरळ तुम्ही दोघांनी हे घडून आणले असं आम्ही समाजासमोर उघडं पाडणार आहेत. तुमच्या नावाचं त्याच्या पण नावाचं. आता फक्त
झाकले मूठ 1.25 लाखाचे म्हणून तुम्हाला इशारा कळालाय माझा रोग कुठं आहे आणि हो माणूस कोण आहे तुमचा तुम्हाला कळतोय. तुम्ही तुमच्या दापा आणि या षडयंत्रापासून लांब घ्या. तुम्ही गोरगरिबांच्या मराठ्याच्या अन्नात माती काढायसाठी यांचा वापर करू नका. आम्हाला माहिती आहे तुमचे कार्यकर्ते हे तुम्हाला खुश करण्यासाठी खेड्यापाड्यानी लोक शोधित आहेत, पण हे तुम्ही दोघं आहेत हे त्याच्या तोंडातून शब्द गेलेले की आरोग्यमंत्री माया मागे आणि मुख्यमंत्री माया मागे फोटो पण दाखवतो लोकाला तो, आणि कुठं मुठं एखादा अर्धा बांधव आमचा नाराज असलेला गोळा करतोय, मुंबईला गुलाल उधळायला घेऊन जातोय आणि त्यांच्या माध्यमातून पुढचं षडयंत्र रचलं जाणार आहे. तुम्ही थांबवा, कारण ते जर खोटं षडयंत्र तुम्ही रचित राहिलात त्याच्यात माझा मराठा समाज भरडला जाईल किंवा माझ्या मराठा समाजाचा आरक्षणाचं वाटलं होईल. आणि त्यालाही सांगतो, उली मिशा वाड्यामध्ये शहाणा समजू नको स्वतःला. तू गोरगरिबांचं वाटलं करू नको. मराठ्यांची लढाई अंतिम टप्प्यात आलेली. मराठ्यांचा गद्दाराचा शिक्का तोया पाठीवर लागून घेऊ नको. तू मंत्र्यांसाठी काम कर किंवा मुख्यमंत्र्यांसाठी काम कर, आमचं दुखणं नाही. आमचं दुखणं इथं आहे. मराठ्यात विष घालायचं काम करू नको. जर मराठ्याच्या नजरेसमोर आला तर मराठे तुला परवडणार नाहीत. आणि मग कुठं करतो लोकांना त्रास हो ना. आम्ही लोक नाही का? आम्ही लोक नाहीत का? तिघ राजे एकत्र या आणि पडदेशी निर्णय घ्या. वेटीस धरू नका आम्हाला. अधिसूचना तुम्ही काढली, किती दिवस झाले? आज आहे ना 24 तारीख, काढली 16 तारखेला तारीख संपली ना. काय होत नाही 9 दिवसात? 9 दिवसात काय होत नाही? कोणची छाननी करताय अशी? 6 लाखांची का काय किती आल्या आता? कोणची छाननी करताय अशी? तुम्ही काय व्यापारी आहेत काय? म्हणून त्याच्यातले लगेच तुम्हाला चालना लावूनच बाजूला काढायचे. मराठ्याच्या बाबतीत इतकं बारीक चालणी आहे का तुमच्याकडे? काही लोकांना प्रतिबंधात्मक नोटीस दिल्या, जे निवेदन द्यायला वेगवेगळ्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात. हा, तेही मला रात्री कळालंय. म्हणून आमची रात्री त्याच्यावरती आम्हाला ते रात्रीही कळालंय की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात ज्या पोरांनी आमच्या रास्ता रोकोचे निवेदन दिलेत त्यांना नोटिसा दिल्यात. त्या नोटिसा स्वीकारल्या तरी काय हरकत नाही, काय होत नाही. कारण आपण काय आंदोलन दंगल फिंगल करणार नाहीत, जाळपोळ करणार काय होणार नाहीत. तुम्ही नुसता रास्ता रोको केलाय. मराठा बांधवांना जाहीर सांगतो, तुम्ही नुसता रास्ता रोको केलाय म्हणून जर गुन्हा दाखल केला ना, तुम्ही मला येऊन सांगायचं.